स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कंचन पाटील केपी ब्लॉग्स। तर आज काहीतरी नवीन होणार आहे, ते म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये जाणार आहे विजिट्स स्टुडंटच्या। तर पाहू का कोणत्या विजिट्स आहे आणि कशा होतात। त्यासाठी मला पहिले व्हायला लागेल रेडी। तर मी रेडी होते आणि तुमच्याशी भेटते। सो हा आहे आजचा माझा लुक, कसा वाटला नक्की सांगा। अरे मोनिका, तू एवढ्या लवकर का बरं आज इतक्या लवकर? मी आले ना कॉलेजमध्ये, मॅडम पण आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर माझं सर्वात पहिले काम फॅन लावणे, बॅग ठेवणे, त्यानंतर चेअर अरेंज करणे नेहमीसारखं। आणि आता मी होत आहे माझ्या विजिटसाठी रेडी। पूजा मॅडम 10 वाजता येईल। तर हे आमचं मंगळसूत्र, आणखी काय राहिलं आहे लेटर्स। चला विजिटला। तर आता मुली ठेवत आहे आपापलं सामान जाण्यासाठी। एक्साइटेड आहे का? कोणकोणत्या विजिट आहे माहित आहे? हा, आणखी कुष्ठरोग आणि अंधविद्यालय। नाही, दूध डेअरी कॅन्सर आहे, दूध डेअरी बंद। होणार आहे आमची आज विजिट, जे आहे वॉटर प्युरिफिकेशनची। है ना करीना, काय करत होती तू? इतकं लेट झाला? जेवणच करत होते। जेवण इतकं लवकर जेवण? कशासाठी आलो होतो? विजिट साठी आम्ही थोडं लवकर पोहोचलेलो आहे, लेट निघून। पण इथले जे कर्मचारी आहेत ते आणखी यायचे आहे। ते आल्यावरती यांना जे काही क्वेश्चन्स आहे सर्व काही इथं विचारलं जाणार आहे। वेट करा 5 मिनिट, 5 मिनिटाने येतात ते। इथं वेळ भेटल्याबरोबर इचकपणा चालू केला यांनी। अरे देवा, करीना इकडे बघ। अरे देवा, का बस बस, खाली ठेव खाली ठेव, हात घेतला उचकून जाईल। नेहा नाही होणार, उचल ना, उचल उचल। अरे वा, स्ट्रॉंग आहेत मुली, मुली स्ट्रॉंग आहेत। शुभांगी होते का? अरे देवा, कसं वाटलं उचलून? भारी आहे, भारी आहे। खेळलेले नाही आहे तर हे आता सर्व खेळून राहिले आहे, यांना वेळ भेटला तर। लहानपणी काहीच खेळले नाही। इकडे इकडे, तिकडे नका पाहू, इकडे व्हा। तर हा आहे वॉटर प्युरिफिकेशनचा प्लांट। हे आहे रॉ वॉटर, जे सर्वीकडनं जमा होते इथे। हे जे बाजूने दिसत आहे याला म्हणतात कॅलिफायर। इथे जे पाणी तिथून येत आहे, जे रॉ वॉटर आहे, हे जे आहे हे इथं स्टोअर केलं जाते, ते जेणेकरून तिथली जी माती आहे ते जमेल आणि ते आपण रिमूव्ह करू। आता बघू पुढे काय होते। तर हे जे आहे याला म्हणतात फिल्ट्रेशन बेड। यामध्ये वेगवेगळ्या रेतीचे थर जमवलेले असतात। स्टार्टिंगला वरती जे आहे ते बारीक थर असतात, त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडे मोठे, त्याच्यापेक्षा मोठे, असे 3 ते 4 प्रकारचे थर असतात, जेणेकरून जे पाणी आहे हे खाली मुरत जाईल आणि चांगले जे पाणी आहे ते खाली स्टोअर केलं जाते। आणि हे जे दिसत आहे, हे जे बेकार पाणी आहे हे या फिल्ट्रेशन बेडमध्ये वायू सोडला जाते, त्यामुळे ते जे खराब पाणी आहे वरती येऊन वेगवेगळ्या वेनी तो ड्रेनेजसाठी जाते। कंट्रोल रूम आहे, इथून या सर्व फिल्ट्रेशनचं जे आहे कंट्रोल केल्या जाते।
तुम्हाला बघायला सांगितलं होतं तर आपल्याला कंटिन्यू 4 पंप सुरू आहे. ठीक आहे, ते 4 पंपानुसार आपण गॅसचा उपयोग करतो. आता जे गॅसचा उपयोग आपण करत आहे हा 12 kg पर आवर करत आहे. ठीक आहे, तर हे जे क्लोरीन स्टँड आहे 6 kg या स्टँडवर चालू आहे आणि 6 kg या स्टँडवर चालू आहे. टोटल आपल्याला 12 kg गॅस आपण वापरत आहे. तर पंपाने म्हणजे पाण्यामध्ये गॅस आहे किंवा नाही आहे, किती PPM आहे मला मग मी तुम्हाला ओटी टेस्ट तेच घेतो आपण, त्यानुसार आपल्याला माहीत पडतं. आणि या पाण्यात आपण या ओटी सोल्युशनचा म्हणजे उपयोग केला तर हा पाण्याचा कलर जो होतो येलो होऊन जातो. म्हणजे याचा अर्थ आपल्या पाण्यामध्ये क्लोरीनचा उपयोग येल्लो झालाय. तर याचा अर्थ जे आपल्या पाण्यामध्ये क्लोरीन आहे हा व्यवस्थित प्रमाण आपण चालू आहे इथं. ठीक आहे, तर हे जे प्रमाण असतं हे जे पाण्याचं जे PPMचं प्रमाण असतं ते 3.0 PPM आहे. ठीक आहे, हे पाणी खूप घातक असतं आपल्या शरीरासाठी, पिण्यालायक पाणी नाही आहे. कारण याचं प्रमाण PPM असतं म्हणजे जास्त प्रमाण असतं. बघा आता कलर जो आहे हा चेंज झालेला आहे त्याच्यामुळे. अगोदर पिवळा कलर होता, म्हणजे आपलं जो 3 PPM देतो पाणी ते यासाठी देतो आपण इथं 3 PPM. तसं आता इथून पाणी मल्टीप्लेला सप्लाय होतं तर त्याचा जो PPM होता हा कमी होत जातो. म्हणजे जसं तसं पाणी समज जात जाणार पाण्यामधला गॅस उडून जाणार. तुमच्या घरापर्यंत जो पाणी येतं त्याचा जो PPM असता 0.2 0.3 असतो, म्हणजे पाणी पिण्यायोग्य असतं. ठीक आहे, समजा सगळ्यांना आलेलो आहे आता जिथे फिल्ट्रेशन स्टील म्हणजे पाणी जिथे साठवून ठेवलं जाते. आता पाणी हे फिल्टर झालेलं आहे आणि आता ते पुढं प्रोसेस काय होते ते आपण आता समोर पाहणार आहे. 4 प्रकारचे पंप आहे 50 HP चे. ते यासाठी आहे जी एमआर टाकीमध्ये जे आपण पाणी स्टोअर करतो ते याच्या टाकीमध्ये वर सोडतो त्या पंपाच्या सहाऱ्यानं. जी टाकी दिसत ना तुम्हाला वरची त्या टाकीला म्हणतो आपण याच्या टाकी. आणि हे जे निळ्या कलरची जी पाईपलाईन दिलेली आहे इथून वर त्या पाण्यानं त्या पंपाना म्हणजे आपण वर चढवतो पाणी. ठीक आहे, नंतर काय होतं हे जी एमआर टाकीचं जे पाणी आहे हे आपण डायरेक्ट मालटेकलीला सप्लाय करतो. ठीक आहे, आणि याच्यासाठी जे टाकीचं जे पाणी आहे हे आपण डायरेक्ट बडनेरा SRP कॅम्प चपराशीपुरा या साईडला सप्लाय करतो डायरेक्ट. म्हणजे उंचावर जे हे आहे ते पाणी आपण याच्यावर टाकून झाली आमची वॉटर प्युरिफिकेशनची व्हिजिट. आणि आता याच्यानंतर आम्ही जाणार आहोत अंध विद्यालयाला आणि तिथे बघणार आहोत तिथे काय होते. तर समजलं सर्वांना वॉटर प्युरिफिकेशन कसं होते तर चला बंद करू. सेकंड व्हिजिट जी आहे आमची हे अंध विद्यालय आहे. तर आम्ही पोचलो आणि इथे आता प्रार्थना झाली. तर पुढे पाहू पण आता काय काय होणार आहे इथे, मुलांना काय काय नवीन एक्सपिरियन्स करायला मिळते. तर इथे मॅडम आहेत त्या आम्हाला पूर्ण इन्स्ट्रक्शन्स देणार आहे की या परिसर कसा आहे, इथले विद्यार्थी कसे आहेत आणि यांचं काय रुटीन असते, सर्व हे आम्हाला ते सांगणार आहे. Come here. Celebrate your birthday with them. तुम्ही तुमचा बर्थडे त्यांच्यासोबत साजरा करा. तर आम्हाला त्या मॅडमनी फर्स्ट क्लासमध्ये नेलं. यामध्ये 1st ते 3rd पर्यंतचे मुलं होते आणि त्यांनी आम्हाला खूप छान गाणं पण आमच्यासाठी गायलं. सुंदर चॉकलेटचा बंगला व्हेरी गुड. बाय. खूपच क्यूट आहे. तू खूप सुंदर गाणं गाते ग. आराध्या ना. व्हेरी गुड, छान. तुझं नाव काय? देवांश. हे पण खूप क्यूट आहे. सर्वच क्यूट आहे तुम्ही. अरे तुम्ही का बरं लपले? तुम्ही मस्त करता का? हा हे सेकंड क्लास. यामध्ये सर्व मोठे विद्यार्थी आहेत जसं 8वी 9वी इत्यादी. तुमच्या आजूबाजूला जे कोणी विद्यार्थी असतील 9वीचे त्यांना जो पाठ आहे 9वीचे जे पाठ आहे ते पाठ यांना सगळ्यांना आहे. हो, सिलेबस मध्ये काही बदल झालेला नाहीये. सिलेबस तोच आहे. आणि कडा कोणताही विषय जे विषय आहेत तेच विषय यांना आहेत. अभ्यास पण तोच आहे. तुम्ही जे डोळ्याने वाचता ते आम्ही बोटाने वाचतो. हा फरक आहे.
कसं वाटलं? काय शिक भेटले याच्यातून तुम्हाला? आ? एक समजलं की खरंच आपल्या डोळ्यात आपलं सगळं आहे, आपण नशिबात सुखी आहो तेच. ज्यांना तसं पण नाही आहे एवढं करत नाही जेवढं ते करत ते करत आहेत तेच.